आजच्या म्हणण्यासाठी वचन आहे मत्तई याचा 6 अध्याय 14 वचन सांगतं, कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. आणि खरंच आज ती गरज आहे. इथं लेखकांनी सांगितले की एक वयस्कर स्त्री त्यांच्या मंडळीतील सभासद होती आणि जेव्हा ती दवाखान्यात होती तेव्हा कित्येकदा ते पालक त्यांना भेटत असत व सांगत की माझ्यासाठी प्रार्थना करू नको कारण मी हरवले आहे. आणि मग पालकांनी विचारलं की तुम्ही असे का म्हणता, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी पापी आहे आणि मी जेव्हा तरुण असताना माझ्या हातून फार मोठं पाप घडलेलं आहे. आणि मग पालकांनी तिला विचारलं की तुम्ही देवाकडे क्षमा मागितली काय. आणि मग त्या आजी म्हणाल्या की मी क्षमा मागितली पण मला नाही वाटत की मला माफी मिळाली आहे काय. आणि मग पालकांनी विचारलं की तुम्हाला कसे कळते की माफ केलं नाही. आणि मग त्या म्हणाल्या की मला कधीच तसे जाणवले नाही. आणि खरंच जेव्हा त्यांचं संभाषण झालं त्यानंतर त्यांच्या मनामध्ये शांती व आनंद पालकांनी पाहिलेला आहे. आणि खरंच तुम्हाला वाटतं का की परमेश्वराने तुम्हाला क्षमा केली. आणि क्षमा करणे ही काही वेगळी अनुभव नाही किंवा तुमचा हात थंड पडणे असेही नाही किंवा तुमच्या अंगावरती काटे येणे किंवा वेगळा वास येणे हे नाही. तर पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगतं की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. 1 योहान 1 अध्याय आणि 9 वचन आपल्याला सांगतं. आणि ह्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही छोटे पाप आहे किंवा कितीतरी असे असंख्य पाप असतील ह्याविषयी सांगत नाही. आणि इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्या पापांची तुम्हाला क्षमा मिळेल. आणि इथे एकच संधी अशी आहे की तुम्ही पापाची कबुली द्या. म्हणजे परमेश्वराचे वचन आपणास आहे की परमेश्वर तुम्हाला क्षमा करतो. तुम्ही तुमचं काम करा आणि मग परमेश्वर त्याचा भाग पाहणार आहे. आणि खरंच क्षमाशीलता म्हणजे काही वैद्यकीयदृष्ट्या वेगळं काही नाही, हा फक्त एक विश्वास आहे. आणि जर तुम्ही देवाचे वचन पाहिले आणि त्यानुसार अनुसरले नाही तर हे खोटं आहे. जर तुम्हाला स्पष्टीकरण देता येत नाही किंवा त्या गोष्टीसाठी तुम्ही पूरक असे नाही, पण परमेश्वराचे वचन तुम्हासाठी 100% खात्रीचे आहे आणि ते सर्व काही त्याचे चारित्र्य आणि शब्दावरती ठासलेले आहेत. आणि परमेश्वराच्या वचना व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. जेव्हा तुम्ही आपली कबुली देता तेव्हा तुम्हाला क्षमा केली जाते. आणि येशू ख्रिस्तानी जी आपल्यासाठी ह्या क्षमेसाठी त्यांनी अगोदरच त्याची किंमत क्रुसावरती मोजलेली आहे आणि तो वधाव्याचा कोकरा झालेला आहे, ज्याने आपले संपूर्ण जगाचे पाप आपल्या खांद्यावर घेतला आहे. योहान 1 अध्याय 29 वचन आपल्याला सांगत आहे. आणि आपण पुढे इफिस्करास पत्र 1 अध्याय 7 वचनामध्ये बघतो, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. आणि खरंच तुमचा जो विश्वास आहे तर तुम्ही पापाची कबुली दिली पाहिजे. आणि इथे असे सांगितले नाही की फक्त तुमचा विश्वास पाहिजे, तर तसे परमेश्वराचे वचन आहे आणि जर तुम्ही ते निवडले ते योग्यच आहे. अब्रामाने सुद्धा देवावरती विश्वास ठेवला आणि त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आणि जर आपण रोमकरास पत्र याचं 4 अध्याय 3 वचन पाहतो त्यामध्ये लिहिलेले आहे. आणि खरंच नीतिमान विश्वासाने जगेल असेही पवित्र शास्त्रामध्ये रोमकरास पत्र 1 अध्याय आणि 17 वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि खरंच आपल्याला कळते की कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर जोपर्यंत परमेश्वराने तुम्हास दान दिले नाही तोपर्यंत कृपा ही तुम्हाला मिळत नाही. आणि आज कृपा हे परमेश्वराने दिलेलं मोफत दान आहे आणि त्याचा तुम्ही अनुभव घ्या. पुढे आपण पाहतो की
ही जी विश्वासाची जी काही कृती आहे ही फार सरळ आणि साधी सोपी आहे. आणि जर तुम्ही विश्वास धरता तर पवित्र शास्त्र तुम्हाला नवीन हृदय तुमच्या जीवनामध्ये देणार आहे. आणि ह्यासाठी तुम्ही देवाच्या राज्यासाठी त्याच्या कुटुंबातले तुम्ही एक लहानसे लेकरू आहात आणि परमेश्वर तुमच्यावरती प्रीती करतो. परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र तुम्हासाठी दिला, जेणेकरून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू, त्याच्यावर प्रीती करू. एलन जी व्हाईट त्यांच्या ख्रिस्ताकडे वाटचाल या पुस्तकामध्ये पान नंबर 52 आपल्याला सांगतात. आणि आपण पुढे पाहतो की क्षमा, नीतिमानता आणि तारण हे तिन्ही गोष्टी काय आहेत, विश्वासाने प्राप्त झालेले बक्षीस आपल्या सर्वांसाठी आहे. आपण पापी आहोत आणि ह्यावरून नाही की आपण गत आयुष्यामध्ये काय पापं केलेली आहेत. जर आपण पवित्र बनतो आणि आपले हृदय बदलतो, त्यानेच आपण येशू ख्रिस्ताच्या वचनावर चालणार आहोत. आणि जर आपण त्या विश्वासामध्ये आहोत आणि जर आपण त्याच्या वचनावरती विश्वास ठेवतो, परमेश्वर तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षित आहे त्याच्याही पेक्षा अधिक देण्यास तुम्हाला तयार आहे. आणि असं वाटू देऊ नका की तुम्ही स्वतः परिपूर्ण आहात, तर आपण परमेश्वरामध्ये परिपूर्ण असे आहोत. आणि हे ख्रिस्ताकडे वाटचाल पान नंबर 51 एलन जी व्हाईट आपल्याला सांगतात. म्हणून तुम्ही तुमची दृष्टी येशू ख्रिस्ताच्या क्रुसाकडे ठेवा. म्हणजेच क्रुसावरतीच आपल्याला अफाट प्रेमाच्या प्रकटीकरणाचे क्षणामध्ये दर्शन होईल. आणि येशू ख्रिस्त जो निर्माणकर्ता आहे आणि ज्याच्या बोलण्याने अवघी सृष्टी अवतरलेली आहे आणि जो असा आहे की संपूर्ण जे देवदूत आहे त्यांच्यावरती त्याचा ताबा आहे. आणि परमेश्वर जो अख्ख्या विश्वाचा निर्माण करणारा आहे त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, जो संपूर्ण जगासाठी ह्या पृथ्वी तलावर येऊन मानवाचं रूप खास आपल्यासाठी धारण केलेला आहे. आणि हा एकच असा आहे की जो पवित्र आहे, ज्याला कोणतेही पाप ठाऊक नव्हते, आज तुमच्यासाठी माझ्यासाठी त्यांनी क्रुसावर आपला बलिदान दिलेलं आहे. आणि तिथेच परमेश्वर पिता आपल्यासाठी जीवदान दिलेले आहे. पण असं आपण विश्वास धरूया की आपले नेत्र, आपली दृष्टी नेहमीच आपण क्रुसाकडे दिली पाहिजे. आणि तेव्हाच आपल्याला समजून येईल की जे काही अनुभव आपण घेतो ते फक्त कृपेमुळेच आहे. आणि परमेश्वराने सढळ हाताने आपल्याला कृपा किंवा कृपेचं दान दिलेलं आहे. आणि जो कोणी त्या कृपेचा, त्या क्षमेचा अनुभव घेतो, परमेश्वर निश्चितच त्याला क्षमा करणार आहे. आणि ह्या सर्व क्षमेची जी काही धरती आहे ती त्याच्या अमर्याद प्रेमामध्ये ठासलेली आहे. आणि जर आपण एकमेकांवरती जी क्षमाशीलतेची वृत्ती जोपर्यंत आपण दाखवत नाही, जोपर्यंत आपण त्याच्या क्षमाशीलतेच्या धर्तीवर अपात्र प्रेम सापडते. पण जर आपण इतरांवरती जर दाखवतच नाही तर आपल्यावरती असलेल्या वृत्तीवर आपण दाखवून देतो की ती प्रीती आपल्यात आहे. पण जर आपण दाखवत नाही तर आपण दाखवतो की आपल्यामध्ये ती प्रीती नाही आहे. आणि एलन जी व्हाईट त्यांच्या पुस्तकामध्ये ख्रिस्ताचे अनुभवसिद्ध धडे पान नंबर 251 सांगतात. आणि देव आपल्या सर्वांना त्याच्या प्रीतीनुसार, त्याच्या वचनानुसार चालण्यास मदत करो, हीच यावेळेला प्रार्थना आहे.